नमस्कार. माझं नाव आहे श्याम बुरके. मूळचा सातारचा आहे. बँकेत 38 वर्ष नोकरी केली. भारतभर फिरलो. सेवानिवृत्तीनंतर ट्रेनिंग देणं, व्याख्यानं देणं, लिखाण करणं हे चालूच होतं. त्याबरोबर काही समाजसेवी संस्थांमध्ये सहकार्य करायचं ठरवलं. त्यातले काही आनंददायी प्रेरणादायी प्रसंग आहेत ते मांडावेत म्हणून आनंदाचं ATM नावाची व्याख्यानमाला सुरू केली. त्यात आज सांगतोय ती म्हणजे सेवाभावी चिन्मय प्रतिष्ठानची गोष्ट. पुण्यामधले प्रख्यात डॉक्टर पती-पत्नी डॉक्टर मुकुंद संगमनेरकर आणि सौ राधा संगमनेरकर यांनी चिन्मय प्रतिष्ठानची स्थापना केली. दोघांचा वैद्यकीय व्यवसाय व्यवस्थित चाललेला आहे. डॉक्टर राधा संगमनेरकर ह्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. बाळंतपणं हे सगळं चालू असतं, त्यात त्या सेवा देतात. आणि डॉक्टर मुकुंद संगमनेरकर लहान मुलांचे जे रोग आहेत त्याच्यात त्यांना मार्गदर्शन करत सेवा देत असतात. संगमनेरकर हे मूळचे ज्ञानप्रबोधिनीचे. ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक्षणाबरोबर सेवावृत्ती ही त्यांच्या गळी उतरवली जाते. त्यामुळे आपण समाजासाठी काय करावं, वास्तविक रोज जी डॉक्टर म्हणून सेवा देतो ही समाजासाठीच आहे, त्याशिवाय अधिक काय करावं म्हणून लहान मुलांच्या याबद्दलचं शिक्षण देणारं, वैद्यकीय शिक्षण देणारी त्यांनी संस्था काढली. ती ही चॅरिटेबल इन्स्टिट्यूट चिन्मय प्रतिष्ठान, चाइल्ड हेल्थ केअर असं त्यांनी सुरू केलं. हे 2003मध्ये सुरू झाला. पुढे स्नेहसेवाच्या माध्यमामधनं आम्हाला ही मंडळी भेटली आणि त्यांचं काम आहे त्याच्यात. ते म्हणाले तुम्ही आमच्याबरोबर चला. वा म्हटलं, चांगलीच संधी आहे. पण रविवारी असेल त्यांच्याबरोबर जायचं, आदिवासी भागात जायचं, तिथल्या मुलांना काही थंडी आहे तर कपडे द्यायचे, खाऊ द्यायचा, गोष्टी सांगायच्या, त्यांच्याबरोबर फिरायचं. तुम्ही आम्ही एक आहोत, आम्ही तुम्हाला वेगळे मानत नाहीत, ही भावना निर्माण करायची. ह्या गोष्टी सुरू झाल्या. प्रथम मावळ भागात गेलेलो होतो. एकदम त्याच्यानंतर मुळशी तालुक्यात गेलेलो होतो. मुळशी तालुक्यामध्ये टेमघर धरणाचं जो भाग आहे किंवा बॅकवॉटर वरसगावचा आहे, मुळशीचं आहे, जे एकत्र सगळं आहे, त्याच्या मागच्या पाण्याच्या इथं आदिवासी लोक खूप आहेत. त्यांना आम्ही हे सगळे कपडे वगैरे देत होतो. एकदा तर या कामशेत भागामध्ये गेलो होतो. त्याच्याजवळ उक्तान नावाचं पठार आहे. उक्तान हे पठार आहे. हे इकडं हायवे वगैरे दिसतोय नेहमीचा आहे आणि त्याच्यातनं चढत गेल्यावर अजून चढलं आहे थोडं. ते इतक्या जवळ आहे पण रस्ता नीट नाही, काही नाही, आणि वर पूर्ण आदिवासी भाग आहे. पण तिथली सरपंच मुलगी होती. ती विशेष म्हणजे 21 वर्षाची मुलगी ही त्या गावाची प्रमुख होती. तिला सहज विचारलं तुम्हाला काय लागतं. ती म्हणली इथल्या लोकांना काय औषधं पाहिजेत, सगळं पाहिजे हे आहे. मला काय लागेल तर मला म्हटले पुन्हा कधी आला तर वाचायला अंक आणत जा, इथं वाचायला काही मिळत नाही. तिथं आम्ही फिरलो डॉक्टर राधा संगमनेरकरांच्या बरोबर मी असायचो. माझी सौ गीता फुरके काही वेळेला असायची आणि त्या लोकांच्यात जायचं. रुचा सावरकर म्हणून होत्या, त्याबरोबर असायच्या. त्यांच्यात फिरून त्या मुलांना कपडे द्यायचे. ह्या राधा संगमनेरकर तिथं गेल्यावर इतक्या त्यांच्याबरोबर एकजीव व्हायच्या की त्या जमिनीवरच बैठक मारायच्या आणि मुलांची मापं घेऊन तिथले कपडे काय पाहिजेत ते बघायचं. व्हिटॅमिन नेलेली द्यायची, गोळ्या द्यायच्या, खायला द्यायचं. असं दर रविवारी आमचा कार्यक्रम चालायचा. तिथले लोक म्हणाले अहो आम्हाला इथं पाणी मिळत नाही, खालनं जाऊन पाणी आणायचं तर हा रस्तासुद्धा नीट नाही आहे, किती भरायला लागतं आहे पाणी, किती अवघड आहे हे काम. त्यांनी तेवढं फक्त मनात ठेवलं होतं. आणि त्या मूळच्या कागलच्या आहेत. त्यामुळं कागलला गेले असताना त्या तिथे
हसीन मुश्रीफ जे मिनिस्टर त्यावेळेचे होते त्यांच्याच घरी गेले आणि त्यांना या प्रतिष्ठानची माहिती दिली. माहिती दिल्यावर त्या म्हणाल्या, हो तिथं जायला रस्ता नाही आहे. त्यांनी लगेच फोन लावला आणि सांगितलं तो रस्ता काम सुरू करा, कारण ते मंत्रीच होते. आणि खरोखर तो रस्ता झाला. एका यांच्या सांगण्यामुळं रस्ता झाला. तिथल्या लोकांच्यांना येऊन भेटून सांगितलं त्यांनी की अहो तुमच्यामुळं हा आमचा रस्ता झाला. समाजकार्य त्याची कुठं जास्त गाजावाजा नाही, काही नाही, आपलं हे करत राहायचं. असं दरवेळेला हे चाललेलं होतं. वेगवेगळ्या भागात जायचं, हे करायचं. पुढे एका ठिकाणी एका वस्तीवर गेले. ते म्हणले की पावसाळ्यात आम्हाला खाली जाता येत नाही, इथंच अडकून राहतो आणि आम्हाला पीठच मिळत नाही. धान्य असलं तरी दळायला गिरणीच बंद असते, खाली जाता येत नाही, काय करायचं. तर ते लक्षात ठेवल्यावर यांनी त्या गावांना पिठाच्या गिरण्या दिल्या आमच्या प्रतिष्ठाननी. त्यात 50,000 रुपयाची एक पिठाची गिरणी आहे, त्यात दिल्या त्यांना भेट. आणि त्याच्यावर कसं पीठ काढायचं याचं त्यांना ट्रेनिंग दिलं. ते शिकले. आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप योजना आहेत. तिथल्या महिला कार्यकर्त्याही काम करत असतात. सरकारनंच सगळं केलं पाहिजे असं नाही, आपणही काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे ही भावना लक्षात घेऊन हा ट्रस्ट काम करतो आहे. त्याच्यात सहभागी होता आलं म्हणून एका आनंद निर्माण झाला. मग त्याच विचारायचे अजून काय करायचं. म्हटलं आता स्वातंत्र्याला आपल्या 75 वर्ष झाली, आपण मुलांसाठी निबंध स्पर्धा घेऊया, इथल्या शाळात घेऊया, जी बेताच्या शाळा आहेत त्यांच्यात घेऊया. आणि त्यांच्याकडनं आम्ही लिहून घेतलं की अरे स्वातंत्र्याची 75 वर्षे कशी. त्याचा पुन्हा समारंभ केला. त्या समारंभात वर्णन सांगितलं की आपल्या भारताला 75 वर्ष झाली, तो दिवस आठवा, किती आनंदात होते. सबंध पुणं त्यावेळेला आनंदानं उड्या मारत होतं. 61 लोक होते. त्यांनी त्यांच्या दुकानात असे शोभा निर्माण करणाऱ्या वस्तू मांडल्या होत्या. तांबट होते, त्यांनी भांडी एकावर एक ठेवून कमानी केलेल्या होत्या. कापड व्यापाऱ्यांनी कापडाच्या कमानी केलेल्या होत्या. शनिवार वाड्यावर सगळेजण रात्री जमून जल्लोष करत होते. दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. बँक ऑफ महाराष्ट्रावर होती, पुणे विद्यापीठावर हे केलेलं होतं. ही वर्णन आत्ताच्यानं ऐकल्यावर ते खुश होत होते. अरे स्वातंत्र्य मिळालं, ते आता हळूहळू काय होणार आहे, हे आम्हाला मिळालं स्वातंत्र्य, त्याचं महत्त्वच वाटणार नाही. ते वातावरण निर्माण कर. म्हणजे एकीकडे कातकरी लोकांना मदत आहे. पुढं कोरोनामध्ये आलं, लोकांचे उद्योगधंदे गेले. ते आले आणि डॉक्टर राधा संगमनेरकरांना म्हणले बाई आम्हाला काहीतरी उद्योग आता पाहिजे, कोरोना संपत आला आहे, आता पुन्हा होणार, पण आमच्याजवळ काही नाही आहे. ते म्हणले तुम्हाला काय येतं. ते म्हणे आमचं बँड वाजवू शकतो आम्ही, याला अमुक वाद्य येतं, याला अमुक वाद्य येतं. ते म्हणल्या मग बँड घ्या. आणि संबंध ते बँडचे 35,000 रुपयाचं बँड सगळा घेतला आणि तो त्यांना दिला. ते म्हणाले पहिलं वादन तिथंच करतो. आम्ही यांच्या हॉस्पिटलवर जमलो होतो आणि नव्या पेठेस हॉस्पिटलच्या समोर सगळा तो बँड एकदम वाजायला लागल्यावर लोक बघायला लागले, काय आहे खेड्यातले लोक आत्ता का बँड वाजवत आहेत, इथं आत्ता समारंभ नाही आहे. यांच्याच कार्याची पुन्हा पुन्हा सुरुवात होते आहे. पूर्वी हे कधीतरी करत होते, जवळ पैसे नव्हते, आता यांना 4 पैसे मिळतील. यांच्या बँडने गावोगावी आनंद निर्माण होईल आणि यांच्या घरात नाही होईल, ही वृत्ती आम्ही ठेवली. असं प्रतिष्ठान काय काय पडेल ती कामं करताय, कुठेही गाजावाजा न करता हे करतायत. त्या प्रतिष्ठानमध्ये सेवानिवृत्तीमधला आम्हाला आनंदात घालवता येतो आहे, याच्यात खरं मी खुश आहे. आपणही आनंदी राहा. असं जवळपास काम भरपूर असतं, त्यात सहभागी होत राहा. धन्यवाद.